नाउ वी विल सी एक्झाम्पल नंबर 5. आपण उदाहरण क्रमांक 5 पाहूया. उदाहरण असं आहे बघा. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी टच इच अदर ऍट ई. म्हणजे दोन सर्कल्स आहेत, एकाचा सेंटर ए आहे, एकाचा सेंटर बी आहे. हे दोनही सर्कल एकमेकांना ई पॉइंट मध्ये एक्सटर्नली टच करत आहेत. लाईन एल इज अ कॉमन टँजंट. एल ही काय आहे? दोन्ही सर्कलची कॉमन टँजंट आहे की जी ए सेंटर असणाऱ्या सर्कलला सी पॉइंट मध्ये टच करतीये आणि बी सेंटर असणाऱ्या सर्कलला डी पॉइंट मध्ये टच करते. मीन्स दिस लाईन इज टचिंग सर्कल विथ सेंटर ए ऍट पॉइंट सी अँड सर्कल विथ सेंटर बी ऍट पॉइंट डी. म्हणजे एल ही रेषा या दोनही वर्तुळांना सी आणि डी बिंदूमध्ये स्पर्श करते. ठीक आहे. आपल्याला त्यांनी लेंथ रेडिया दिल्या दोन्ही सर्कलचे. ह्या सर्कलची रेडियस आहे 4 सेंटीमीटर, या सर्कलची रेडियस आहे 6 सेंटीमीटर. आपल्याला सीडीची लेंथ काढायची. वी आर सपोज टू फाइंड आउट दिस लेंथ ऑफ सीडी. ठीक आहे. मग इथे आपण एक कन्स्ट्रक्शन करूया. काय कन्स्ट्रक्शन करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट एबी जोडा. ठीक आहे. आपण एबी जोडला. एबी जोडल्यानंतर पुढची कन्स्ट्रक्शन काय करायची? तर पुढची कन्स्ट्रक्शन आपल्याला असं करायचंय, ह्या ए पॉइंट मधून ह्या बीडी वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. सो आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे. तर तुम्हाला माहितीच आहे हा अँगल राईट अँगल असणार आहे, हा अँगल राईट अँगल असणार आहे. आपण हे काल शिकलो होतो की टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. राईट. म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून ही रेडियस काढली, त्याच्यामुळे हा 90 डिग्री असणार आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून ही रेडियस काढली आहे, त्रिज्या काढली आहे, त्याच्यामुळे हा पण अँगल 90 असणार आहे, हा पण 90 असणार आहे. राईट. त्या काही बेसिक गोष्टी होत्या ज्या आपण पहिल्या आधी माहिती करून घेतल्या. आता तुम्हाला जर सीडी काढायचा असेल तर बघा, समजा हा एफ पॉइंट आहे असं आपण इमॅजिन करूया. तर सी ए एफ डी हा जो चौकोन आहे, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, इट इज अ रेक्टँगल. तो आयत आहे कारण त्याचा प्रत्येक अँगल राईट अँगल आहे, त्याच्यामुळे तो काय आहे? रेक्टँगल आहे. मग त्यात तुम्ही जर एएफ ची लेंथ काढली तर जेवढी एएफ ची लेंथ आहे तेवढीच सीडीची येईल. राईट. मग आपण एएफ ची लेंथ काढायची असेल तर आपल्याला एएफ बी हा काटकोन त्रिकोण वापरावा लागेल, पायथागोरस वापरावा लागेल. मग आधी आपण काय करूयात? पहिले आपण हा रेक्टँगल हे प्रूफ करूया. ठीक आहे. मग आता आपण काय करूया? तर पहिले कन्स्ट्रक्शन लिहूया. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेग एबी, देन ड्रॉ एएफ परपेंडिक्युलर बीडी. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता आपण आपल्या एक्झाम्पलकडे वळूया. पहिले हे लिहायचं की इन क्वाड्रिलॅटरल CAFD अँगल ACD is equal to angle FDC is equal to 90 degrees by tangent theorem. काल आपण शिकलो होतो हे बाय टँजंट थेरम. राईट. त्यानुसार नंतर अँगल AFD इज ऑल्सो इक्वल टू 90 डिग्रीज कारण तशी आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे. रिझन इज कन्स्ट्रक्शन. Therefore, angle FAC is equal to 90 degrees. कारण क्वाड्रिलॅटरलच्या 4 पैकी 3 अँगलचं मेजरमेंट 90 डिग्रीज आहे. मग साहजिक उरलेला चौथा पण काय असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. कारण सम ऑफ ऑल द 4 अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्रीज. म्हणजे चौकोनाच्या 4ही कोणांची मापांची बेरीज 360 अंश असते. पैकी हे 3 कोण 90 अंश आहेत. म्हणजे उरलेला चौथा पण काय असणार आहे? 90 अंश. Therefore, क्वाड्रिलॅटरल CAFD is a rectangle. राईट. ओके. मग आता रेक्टँगल आहे म्हटल्यावर अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. ओके. मग आता आपण आधी काय करूया? तर आधी आपण हे घेऊयात की हा सर्कल जो आहे की नाही, इथे आपण लिहूया की क्वाड्रिलॅटरल CAFD इज रेक्टँगल झालं. मग AC इज इक्वल टू FD. Therefore, AC is equal to FD. Opposite sides of rectangle. आयताच्या सम्मुख बाजू. Opposite sides of rectangle आयताच्या सम्मुख बाजू लिहू. But AC is equal to 4 सेंटीमीटर कारण ती स्मॉल सर्कलची रेडियस आहे. बरोबर आहे. मग AC is equal to 4 सेंटीमीटर. Therefore, FD is equal to 4 सेंटीमीटर. बरोबर आहे.
म्हणजे एफडी किती आली 4 सेंटीमीटर. आता हे एफडी काढण्यामागचं कारण काय, तर एफडी काढण्यामागचं कारण हे आहे की आपल्याला एफडी माहितीये 4 सेंटीमीटर, बीडी माहितीये पूर्ण 6 सेंटीमीटर. मग आपण बीएफ काढू शकतो का, आपल्याला पायथागोरस वापरायचं आहे त्या ट्रायंगल मध्ये. मग इथे लिहूयात आपण देअरफॉर बीएफ इज इक्वल टू बीडी मायनस एफडी. बीडी मायनस एफडी. मग दॅट इक्वल्स टू 6 मायनस 4 दॅट इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. म्हणजे बीएफ किती आली 2 सेंटीमीटर. आता जर आपल्याला एबी काढायची असेल तर आपण जे फर्स्ट सेकंड एक्झाम्पल केलं की डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ टू एक्सटर्नली टचिंग सर्कल्स इज ऑलवेज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियस. म्हणजे दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदूमधील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढं असतं. मग देअरफॉर याची गरज नाही. एबी इज इक्वल टू एई प्लस बी. रिझन लिहा. बाय प्रॉपर्टी ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या गुणधर्मानुसार. आणि मग एबी इज इक्वल टू 4 प्लस 6 म्हणजेच एबी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजे एबी किती आली 10 सेंटीमीटर. राईट. आता AFB हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो इन राईट अँगल ट्रायंगल AFB बाय पायथागोरस काय होईल AB स्क्वेअर इज इक्वल टू AF स्क्वेअर प्लस BF स्क्वेअर. AF स्क्वेअर प्लस BF स्क्वेअर. बट वी नो AB is 10. So 10 चा square is equal to AF square plus we know BF is 2 चा square. So 100 is equal to AF square plus 4 म्हणजेच AF square is equal to 100 minus 4 that equals to 96. Means AF is equal to under root 96. वर्गमूळ काढावा लागेल. आणि मग 1696 आपल्याला माहितीये 1696 आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. सो AF इज इक्वल टू 16चं रूट येतं 4 रूट 6 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला AF मिळाली. आता AF ही ज्या रेक्टँगलची साईड आहे त्याच्या अपोजिट CD आहे. मग इथे आपण लिहू शकतो बट AF इज इक्वल टू CD. रिझन अपोजिट साइड of a rectangle. Therefore, CD is equal to 4 root 6 सेंटीमीटर. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय काढली CD ची लेंथ आपण काढली दॅट इज 4 रूट 6 सेंटीमीटर. तर हे होतं एक्झाम्पल नंबर 5. आता पुढच्या वेळेला आपण पुढचा नवीन भाग पाहणार आहोत.